आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन, हृदयाचे विकार, मधुमेह, सोरायसिस, वेट मॉनिटरिंग। आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर, विजापूर रोड, सोलापूर। मोबाईल नंबर 8087021004 आणि 9763361004। रवी राणांमुळे नवनीत राणा पराभूत होतील, बच्चू कडू। 2 दिवसाआधी रवी राणा यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांच्यावर टीका करत दिनेश बुब हे रात्री जुवा खेळतात, दारू पितात अशी टीका केली होती। त्यानंतर आज आमदार बच्चू कडू म्हणाले की रवी राणा यांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करू नये। ज्यांचं घर मातीचं असतं त्यानं दुसऱ्यांच्या घरावर गोष्टी मारू नयेत। आम्ही जर चित्रपटातील सीन काढले तर डायरेक्ट पिताना दिसतात, त्याचे समाजावर काय परिणाम होतात हे पाहिलं पाहिजे। रवी राणा यांनी पातळी सोडू नये, शेवटचे 4 दिवस शिल्लक आहेत, आम्ही खोलात हात टाकायला गेलो तर प्रॉब्लेम होतील। काल देवेंद्र फडणवीस नवनीत राणा यांच्या प्रचाराकरता अमरावती दौऱ्यावर आले असताना त्यांनी बच्चू कडूंचे व त्यांच्या पक्षाचे नावही घेतलं नाही। त्यावर बच्चू कडू म्हणाले की आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, त्यांनी आमचं नाव घेतलं असतं तर अधिक संभ्रम निर्माण झाला असता। याचा अर्थ ते आमच्या बाजूने आहेत असं स्पष्ट झालं, ही आमची जमेची बाजू आहे। नवनीत राणा यांच्या फेसबुक पेजवरून एक पोस्ट व्हायरल होत आहे। त्यामध्ये बच्चू कडू हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना त्यांना रवी राणा भेटायला गेले होते। त्या फोटोवर जेव्हा कुणीही नव्हतं साथीशी तेव्हा रवी राणा होते पाठीशी, विसरलात काय बच्चू कडू, असं पोस्ट व्हायरल होत असताना त्यावर बच्चू कडू म्हणाले की मी पण रवी राणा यांच्या भेटीस गेलो होतो, त्या पण पोस्ट मला टाकता येतात। जेव्हा आम्ही एकत्र निवडणूक लढलो तेव्हा माझा फोटो वापरून रवी राणा प्रचार करत होते, हे त्यांनी विसरू नये। नवनीत राणा यांना पाडण्यासाठी सर्वात मोठा हातभार कोणाचा असेल तर तो रवी राणांचा आहे। त्यांची जी भाषा आणि ते व्यवस्थित वागले असते तर ही वेळ आली नसती। नवनीत राणा यांना पाडण्याचं श्रेय रवी राणा यांना जाईल। अमरावती वंचित बहुजन आघाडी बंडखोरी। आज अमरावती येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांनी काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना पाठिंबा दिला। यावर बच्चू कडू बोलताना म्हणाले की या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना जो विचार पटतो ते तिथे जात असतात। त्या जिल्हा प्रमुखांचे किती परिणाम गावखेड्यावर होईल हा संशोधनाचा विषय आहे। कार्यकर्ता हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फार मोठा घटक नसतो। काँग्रेसने आणि भाजपने दोघांनाही कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन उमेदवारी दिली नाही, कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन उमेदवारी दिली आहे। त्यामुळे कार्यकर्ता हा संपला असून त्यांना पक्षाचा झेंडाच धरावा लागतो। पक्षाची जी अरेरावी आहे त्याचे परिणाम पक्षाला नंतर भोगावे लागतात। जेव्हा कोणीही नव्हता साथीशी तेव्हा रवी राणा होता पाठीशी, विसरलात का बच्चू कडू? हॉस्पिटलमधला फोटो, हॉस्पिटल तुम्हाला भेटीला आलेले आहेत रवी राणा? हां, ते मी पण रवी राणाला भेटीला गेलो होतो। त्या पोस्टमध्ये टाकता येतं। रिडालोसमध्ये जेव्हा युतीनं आम्ही दोघंही लढलो होतो तेव्हा मला फोटो वापरून रवी राणा प्रचार करत होता पहिला, हे त्यांना विसरू नये। आणि आम्ही कोणाला विसरत नाही। तुमची जे भाषा आहे ना, आज नवनीत जिल्हा पाडण्यासाठी सगळ्यात मोठा हातभार कोणाचा असत? रवी राणाचा आहे। त्यांची जी भाषा आहे, कदाचित जे जर व्यवस्थित वागले असते आज ही वेळ आली नसती। या पद्धतीनं मला वाटते सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाला जाईल तर पडणारच आहे, 3ऱ्या नंबरवर जाईल। 1-1.5 लाखासाठी त्यांना प्रयत्न करावा लागेल आणि त्याचं सगळं श्रेय हे रवी राणाला राहणार आहे। तुम्हाला काय वाटतं, रवी राणा हे मुद्दाम करत आहेत त्यांना पाडण्यासाठी? ते मला नाही पाहता येईल असं, म्हणजे पण एकंदरीत त्यांच्या वर्तणुकीमुळेच हे जे काही आज जिल्ह्यात जे परिणाम आमच्या नवनीतजींना कारण नसताना त्यांना सामना करावा लागतो आहे आणि त्याचं मोठं वाईट खरं तर आज कधी कधी म्हणतं ना का एखादी सभा घेतली आणि एखाद्या शब्दानं माणसाला घरी बसवते, तसं रवी राणाच्या वर्तणुकीमुळं आज जे काही निर्माण झालेली आहे ही व्यवस्था, त्याचं मूळ कारण रवी राणा आहे। आज प्रकाश आंबेडकर मोठा धक्का भेटला आहे। वंचितच्या जिल्हाध्यक्षांनी बंडखोरी करत बळवंत वानखेडे यांना पाठिंबा दिला आहे, कसं पाहता या सगळ्याचं? मला असं वाटते का या सगळ्या निवडणुकीमध्ये इकडे तिकडे हा प्रकार आपापल्या पद्धतीनं कार्यकर्त्याला जे जे विचार पटतं तिकडे तो जात असतो आणि त्याचे आता किती परिणाम त्या जिल्हाप्रमुखाचे गाव स्तरावर होईल हा आखरी संशोधनाचा विषय आहे। आणि दोन्ही उमेदवार म्हणजे आंबेडकरजी ज्या पद्धतीनं फिरत आहे
किंवा गावागावात मी काही पाहिलं, काही गटतट निर्माण होण्याचा प्रयत्न सगळ्या उमेदवाराकडून होत आहे. तर त्याचा फटका काही ना काही तर बळवंत वानखडेलाही पडणार, बळवंताचाही आंबेडकरलाही पडणार. अखेर जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारी जी अवस्था इथं निर्माण केली आहे ती जाणून बुजून केलेली आहे आणि त्याचा फटका जाणीवपूर्वक बळवंत वानखडेच्या उमेदवारीला पळावं याच्यासाठी काही राजकीय लोकांनी जो प्रयत्न केला तो आता जनता किती मनावर घेते त्याच्यावर आहे. विदर्भातही भाजपला फटका बसत आहे आणि ओव्हरऑल भारतात सुद्धा भाजप आणि भाजपच्या आघाडीचा फटका बसताना दिसत आहे. काय सांगा? चंद्रपूर असेल, नागपूरमध्ये आघाडीची टक्कर आहे. मला असं वाटतंय का झालेलं मतदान हे कोणासाठी प्लस आहे कोणासाठी मायनस आहे याचं काही आपण संशोधन करू शकत नाही. आखरी कुठल्या घटकाचं आणि कोणत्या पार्टीचं मतदान कमी झालं अजून काही ते निश्चित झालं नाही. त्याच्यानं आपल्याला असं नाही म्हणता येईल का कमी झालं मतदान म्हणजे BJPच्या माथी पडन किंवा काँग्रेस तिथं निवडून येईल असं काही आपल्याला अनुमान काढता येणार नाही. पण मतदान कमी झालं याचा अर्थ उत्साह कमी आहे लोकांमध्ये, उमेदवाराप्रती असणाऱ्या भावना ज्या आहेत त्या कमी आहे. हे म्हणता येईल का लोक एखादा उमेदवार असला तर मोठ्या ताकदीनं बाहेर निघतात आणि मतदान करतात. तर उमेदवाराप्रती आणि पक्षाप्रतीच्या भावना लोकांमध्ये लोकमानसामध्ये कमी होत आहे हे स्पष्ट दिसत आहे. तोच प्रश्न होता पहिले. हो, ते तुमचे उमेदवार आहेत दिनेश बुब आणि त्यांच्यावर गंभीर आरोप रवी राणांनी केलेले आहेत. जुवा खेळतात, दारू पितात, जाहीर सभेत आरोप केले. कसं पाहता? तर राणानं इतक्या व्यक्तिगत खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करू नये. कसं आहे, ज्याचं घर मातीचं असते त्यानं दुसऱ्याच्या घरावर गोटे मारू नये. दिनेश भाऊ जुवा खेळतोय, दारू पितं, अशा प्रकारच्या खालच्या पातळीच्या टीका केल्या तर आम्ही जर चित्रपटातले सीन काढले तर पेतांनाच दिसतं डायरेक्ट. समाजमनावर काय परिणाम होईल हे पाहिलं पाहिजे. राणानं पातळी सोडू नये. शेवटचे 4-5 दिवस राहिले आहे तसं राहू द्यावं. आम्ही खोलात हात टाकायला गेलो तर प्रॉब्लेम होईल. देताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नसल्याचंही कुठंतरी बोललं जात आहे. मला असं वाटते का कार्यकर्ता लोकसभेच्या निवडणुकीतला काही फार मोठा घटक विषय नसतं. कुठं काँग्रेसला विश्वासात घेऊन बळवंताची उमेदवारी झाली, कुठं रवी राणा नवनीत राणाची उमेदवारी, तर कार्यकर्त्याचे विरोधात जाऊनच उमेदवारी झाल्या ना. त्याच्यानं कार्यकर्ता लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये संपलेला आहे. पक्षाला हे माहीत आहे का झेंडा कार्यकर्त्याला पकडाच लागते आणि त्याच्यामुळं जी अरेरावी जे पक्ष नेत्यांची असतं त्याचं भोगावं लागतं परिणाम. ते आता दिसत आहे तुम्हाला. हो, पहिल्या टप्प्याचं जे मतदान हो, काल देवेंद्र फडणवीस आले होते. त्यांनी सर्व मित्रपक्षांचं नाव घेतलं दर्यापूरच्या सभेत, परंतु तुमच्या प्रहार पक्षाचं नाव घेतलं नाही. एकीकडे तुम्ही महायुतीला कुठे आता बेदखल केलं जाते. प्रहारला कसं पाहता? वाटतं देवेंद्रजीचं मी आभारच मानतो. त्यांनी आमचं नाव घेतलं असतं अधिक संभ्रम निर्माण झाला असता आणि याचा अर्थ ते आमच्या बाजूनच आहे. त्यांनी नाव घेतलं नाही याचा अर्थ ते आमच्या बाजूनं आहे असं स्पष्ट आहे. त्याच्यानं ते आमच्यासाठी जमेचीच बाजू आहे. हो, सोशल मीडिया पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व TV रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज. आमचा पत्ता 34/2/39 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर. मोबाईल नंबर 774499 6658 आणि 954546 8473.